नमस्कार मित्रांनो, टेक्निकल नॉलेजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पॉवर डिस्ट्रीब्युशन या विषयावरील काही महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे बघणार आहे. चला तर सुरू करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, सबस्टेशन आणि डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर यांच्यात जोडणारी ओळ म्हणून ओळखली जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, प्राथमिक फीडर. दुसरा प्रश्न आहे, कमी व्होल्टेज वितरण प्रणालीमध्ये सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या संयोजनाचा प्रकार काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, डेल्टा स्टार. तिसरा प्रश्न आहे, अर्थ लिकेज सर्किट ब्रेकरच्या ऑपरेशनमध्ये जेव्हा युनिट पुरवठा करण्यासाठी जोडले जाते आणि चाचणी उपकरण दाबले जाते तेव्हा ब्रेकर. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए, उघडते. ब्रेकर हे ओपन होते. चौथा प्रश्न आहे, निवासी क्षेत्रांसाठी वितरक आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 3 फेज 4 वायर. पाचवा प्रश्न आहे, 2 वायर DC वितरकाच्या तुलनेत पृथ्वीवर समान कमाल व्होल्टेज असलेला 3 वायर वितरक फक्त वापरतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 31.25% ऑफ कॉपर. सहावा प्रश्न आहे, भारतीय वीज मानकानुसार कमी किंवा मध्यम व्होल्टेज पुरवठ्यामध्ये स्वीकार्य व्होल्टेज फरक काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 6%. सातवा प्रश्न आहे, RCC पोल रिकाम जागा रेषेत वापरला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 11 kV. आठवा प्रश्न आहे, बसबार सामग्री म्हणून ॲल्युमिनियमला प्राधान्य दिले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कमी खर्चामुळे. ॲल्युमिनियम हे स्वस्त असते, त्याच्यामुळे जे आहे बसबारमध्ये ॲल्युमिनियम वापरतात. नववा प्रश्न आहे, नकारात्मक वहन ध्रुवांवर ओव्हरहेड कंडक्टर परिधान करणे हे करण्यासाठी कोणता इन्सुलेटर वापरला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मुख्य प्रकारचे इन्सुलेटर. 10वा प्रश्न आहे, विद्युत उपकरणाच्या रिकाम्या जागाची प्रक्रिया पद्धत यात विद्युत भागांशी अपघाती संपर्क टाळण्यासाठी कव्हर प्रदान करणे समाविष्ट आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, प्रतवारी. 11वा प्रश्न आहे, ACSRचे पूर्ण रूप काय आहे? ACSRचा फुल फॉर्म विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील प्रबलित. 12वा प्रश्न आहे, अतिरिक्त उच्च तन्य वायरला रिकाम जागा असेही म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, प्रेशर वायर. 13वा प्रश्न आहे, स्टे वायरमध्ये कोणत्या प्रकारचे इन्सुलेटर वापरले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अंड्याचा प्रकार. 14वा प्रश्न आहे, भारतातील निवासी संकुलासाठी सामान्य वीज वितरण प्रणालीमध्ये कोणत्याही 2 टप्प्यांमधील व्होल्टेज रिकाम जागा असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 400 व्होल्ट. 15वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे 3 फेज 4 वायर AC प्रणालीमध्ये व्होल्टेज असंतुलन होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, असंतुलित सिंगल फेज भार. अनबॅलन्स लोड असेल त्यावेळेस जे आहे ते व्होल्टेज असंतुलित होते. 16वा प्रश्न आहे, वीज वितरण लाईनचा कंडक्टर आकार यावर अवलंबून असतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, करंट वहन क्षमता. करंट वाहून नेण्याची क्षमता बघून जे आहे कंडक्टरचा सिलेक्शन केले जाते. 17वा प्रश्न आहे, लाइटनिंग अरेस्टर संदर्भात मध्ये आर्किंग ग्राउंड्स येऊ शकतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ग्राउंड सिस्टम. 18वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वितरण प्रणालीसाठी सामान्यतः वापरले जात नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सिंगल फेज 4 वायर सिस्टम ही वितरण प्रणालीसाठी वापरली जात नाही. 19वा प्रश्न आहे, प्राथमिक वितरणासाठी खालीलपैकी कोणता मानक व्होल्टेज वापरला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 11 kV. 20वा प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायामधून ग्राहक वितरणासाठी वापरलेल्या ट्रान्सफॉर्मर वाइंडिंगबद्दल ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डेल्टा स्टार. 21वा प्रश्न आहे, वितरण सूची कशासाठी वापरली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पॉवर लाईन वैशिष्ट्यानुसार वेगळे करण्यासाठी.
22वा प्रश्न आहे चुंबकीय ओव्हरलोड रिलेच्या तुलनेत थर्मल ओव्हरलोड रिले. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अधिक हळू. 23वा प्रश्न आहे सर्किट ब्रेकर आणि रिलेच्या तुलनेत HRC फ्यूज हे एक चांगले संरक्षणात्मक साधन आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन्ही ए आणि बी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक शक्ती आणि थर्मल ताणाबद्दल. 24वा प्रश्न आहे सर्किट ब्रेकरमध्ये खालील प्रक्रियेद्वारे चाप तयार होतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बदल. 25वा प्रश्न आहे खालील उद्देशांसाठी बहुमजली इमारतीमध्ये लाइटनिंग कंडक्टर प्रदान केले जातात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विद्युल्लता वाहकांद्वारे पृथ्वीवर वीज प्रसारित करणे. 26वा प्रश्न आहे विजेचा विखुरलेला प्रवाह आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 10,000 अँपिअर्स. 27वा प्रश्न आहे सर्किट ब्रेकरची ब्रेकिंग क्षमता सामान्यतः संदर्भात व्यक्त केली जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी मेगावोल्ट अँपिअर. 28वा प्रश्न आहे जेव्हा फ्यूजला 8 अँपिअर रेट केले जाते तेव्हा याचा अर्थ होतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी प्रवाह 8 अँपिअरपेक्षा जास्त असल्यास ते वितळेल. 29वा प्रश्न आहे शॉर्ट सर्किटच्या स्थितीत फ्यूज न उघडण्याचे कारण ओव्हरलाईन आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी त्याचे फ्यूज रेटिंग खूप जास्त आहे. 30वा प्रश्न आहे ओव्हरलोडपासून मोटरच्या संरक्षणासाठी वापरलेला रिले आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी थर्मल रिले. 31वा प्रश्न आहे सर्किट ब्रेकरचे मूलभूत कार्य काय आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चाप विझवा. 32वा प्रश्न आहे SF6 ब्रेकर व्हॅक्यूम तेल आणि हवा ही माध्यमे वापरली जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सर्किट ब्रेकर. 33वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता सर्किट ब्रेकर किमान व्होल्टेज आणि किमान वर्तमान रेटिंगसाठी उपयुक्त आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लघु सर्किट ब्रेकर. तर आपण लहान सर्किट ब्रेकर आहे. 34वा प्रश्न आहे थर्मल रिलेच्या तत्वावर कार्य करते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हिटिंग इफेक्ट. 35वा प्रश्न आहे भार ओलांडल्यास अर्थ लिकेज सर्किट ब्रेकरची सुविधा प्रदान केली पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 5 kW 5 किलोवॅट. 36वा प्रश्न आहे MCB सर्किटपासून संरक्षण करते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शॉर्ट सर्किट आणि ओव्हरलोडिंगपासून. 37वा प्रश्न आहे सर्किट ब्रेकरच्या ट्रिप कॉईलमध्ये द्वारे ऊर्जा दिली जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए DC व्होल्टेज. 38वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता सर्किट ब्रेकरचा भाग नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संरक्षक. 39वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता स्विच गिअरचा गुणधर्म नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आत्मनियंत्रणासाठी. हा जो आहे स्विच गिअरचा गुणधर्म नाही. 40वा प्रश्न आहे MCCB रिकामी जागा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मोल्डेड केस सर्किट ब्रेकर. 41वा प्रश्न आहे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर ELCB रिकामी जागेच्या आधारावर कार्य करते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अवशिष्ट प्रवाह. 42वा प्रश्न आहे सर्किट ब्रेकरसाठी खालीलपैकी कोणता कॉन्टॅक्टरचा प्रकार नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी व्हॅक्यूम. व्हॅक्यूम सर्किट ब्रेकरमध्ये कॉन्टॅक्टर नसतात. 43वा प्रश्न आहे लाइटनिंग अरेस्टर साधारणपणे स्थापित. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इमारतीच्या शीर्षस्थानी. हे इमारतीच्या टॉपला लाइटिंग अरेस्टर हे लावलेले असतात.
44वा प्रश्न आहे, सर्किट ब्रेकर साधारणपणे तेव्हा चालतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जेव्हा जेव्हा लाईनमध्ये दोष आढळतो त्यावेळेस जे आहे सर्किट ब्रेकर हा ऑपरेट होत असतो. 45वा प्रश्न आहे, वीज प्रणालीचे कोणते वितरण सर्वात विश्वासार्ह आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रिंग मुख्य प्रणाली, रिंग मेन युनिट. 46वा प्रश्न आहे, सर्किट ब्रेकर हे एक उपकरण आहे जे रिकामी जागा स्थितीत विद्युत वितरण सर्किट तोडण्याचे आणि जोडण्याचे कार्य करते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सामान्य. 47वा प्रश्न आहे, सर्किट ब्रेकरमध्ये तेल भरण्याचा मुख्य उद्देश आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सर्किट ब्रेक दरम्यान उत्पादित स्पार्क विझवणे आणि कनेक्टर थंड करणे. 48वा प्रश्न आहे, सर्किट ब्रेकरमध्ये 2 प्रकारची ट्रिपिंग व्यवस्था उपलब्ध आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मालिका ओव्हरलोड, सिरीज ओव्हरलोड, ट्रिपिंग कॉईल आणि शंट ट्रिपिंग. 49वा प्रश्न आहे, शॉर्ट सर्किट अवस्थेत सर्किट ब्रेकरमध्ये ट्रिपिंग करण्यासाठी वापरलेले उपकरण रिकामी जागा प्रकारचे आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चुंबकीय. 50वा प्रश्न आहे, सर्किट ब्रेकर ज्यामध्ये कोणताही सेवायोग्य भाग नसतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लघु सर्किट ब्रेकर. 51वा प्रश्न आहे, 250 व्होल्टपेक्षा कमी व्होल्टेज म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, LT, लो टेन्शन साइड. 52वा प्रश्न आहे, उद्योगात 100 HP 3 फेज 415 व्होल्ट 50 हर्ट्ज पुरवठ्यासाठी बसबारची वर्तमान वहन क्षमता असावी. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 200 एम्पियर. 53वा प्रश्न आहे, 400 एम्पियर विद्युत प्रवाह वाहून नेण्याची क्षमता असलेली ओव्हरहेड बस रिकामी जागा लांबीमध्ये तयार केली जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 2.44 मीटर. 54वा प्रश्न आहे, विहित वर्तमान मूल्याच्या 1.5 पटीने 4 तासानंतरही सर्किट उघडणार नाही असे संरक्षक उपकरण रिकामी जागा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सर्किट ब्रेकर. 55वा प्रश्न आहे, वीज वितरण उपकेंद्रावर वापरण्यासाठी ट्रान्सफॉर्मर रिकामी जागा प्रकारचा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, डेल्टा स्टार. 56वा प्रश्न आहे, वीज वितरण प्रणालीमध्ये वीज वितरण उपकेंद्राला 2 बाजूंनी वीज पुरवठा केला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रिंग सिस्टम. 57वा प्रश्न आहे, भूमिगत रेषा साधारणपणे कोणत्या व्होल्टपर्यंत वापरली जाऊ शकते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 66 किलो व्होल्ट. 58वा प्रश्न आहे, ओव्हरलोड स्थितीत पॉवर डिस्ट्रीब्युशन स्टेशनचे ओव्हरलोड रिले न चालण्याचे संभाव्य कारण काय असू शकते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी कोणतेही कारण असू शकते. रिले कॉईल सैल होऊ शकते, गंजामुळे रिले लीड जाम झाली आहे, रिलेचा NC कनेक्टर स्पार्किंगमुळे कायमचा चिकटून राहतो, हे सर्व. 59वा प्रश्न आहे, वीज वितरणाच्या 5 वायर 400 व्होल्ट लाईनमधील शॉर्ट पाथचे कारण खालीलप्रमाणे असू शकते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फेज आणि न्यूट्रल तार यांच्यामध्ये अडकलेले. 60वा प्रश्न आहे, शॉर्ट सर्किट ब्रेकरपासून संरक्षण मिळते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किट. 61वा प्रश्न आहे, 3 फेज क्वाड वायर सिस्टममध्ये जेव्हा 3 फेज लोड संतुलित असतो तेव्हा न्यूट्रलमध्ये विद्युत प्रवाह रिकामी जागा असतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 0. 62वा प्रश्न आहे, AC रिलेचा चॅटरिंग दोष रिकामी जागा वापरून दुरुस्त केला जाऊ शकतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कुंडली टाकणे. 63वा प्रश्न आहे, हॉर्न गॅप थायराइट ऑक्साईड
फिल्म इत्यादी नावे रिकाम्या जागासाठी वापरली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लाइटनिंग कंडक्टर. लाइटनिंग कंडक्टरसाठी हॉर्न गॅप थायराइड ऑक्साईड फिल्म इत्यादी नावे वापरली जातात.